कैरीमध्ये बटाटा घातला तर काय होईल? आजवर तुम्ही कैरींच्या खूप काही रेसिपी बघितल्या असेल, पण ही रेसिपी अतिशय आगळी-वेगळी रेसिपी आहे आणि हटके आहे. चला तर मग मी तुम्हाला करून दाखवते. 4 कैऱ्या घेतल्या, कच्चे आंबे आणि 3 बटाटे घेतले आणि हे उकडून घेतले कैरीसोबत. तसं तर सारख्या प्रमाणात घ्यावं लागतं, पण बटाटा थोडा एक मोठा होता म्हणून मी 3 बटाटे घेतले. जेवढ्या कैऱ्या असतील तेवढेच बटाटे पाहिजे याला. आपले बटाटे आणि कैरी उकडून झाली आहे, बॉईल झाली आहे, शिजले आहे छान. आता आपण पाणी निथळून घेतलं आणि बटाट्याचे सालं काढून घेतले. हे बघा या प्रकारे पूर्ण बटाट्याचे सालं काढून घेतले आणि आंब्याचा गर वेगळा काढला. असं हाताने दाबून दाबून मऊ केलं. हे बघा असं कुचकरून कैरीचा गर काढला. लक्षात ठेवा यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. लागलंच तर थोडं पाणी घालायचं आहे, पण जास्त नाही. हे बघा आपला गर वेगळा झाला आहे कैरीचा. आता आपण पुढली प्रोसेस बघू. मिक्सरच्या भांड्यात कुचकरून घेतला, नंतर आंब्याचा गर घातला, त्यात फ्रेश क्रीम घातली, 3 वाट्या साखर घातली. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता साखर. दोन वेलची घातली आणि फिरवून घेतलं. हे बघा छान घट्ट मिश्रण तयार झालं आहे. तर वेगळ्या भांड्यात काढून घेतलं. बटाट्याच्या काही गुठळे आहे म्हणून आणखी एकदा फिरवून घेतलं. वाव, बढिया. हे बघा किती स्मूथ आपलं मिश्रण तयार झालं आहे. मस्त, जबरदस्त. वाव. आता त्यात आणखी फ्रेश क्रीम घातली, पाऊण वाटी घातली आणि मिक्स केलं. छान एकजीव करून घेतलं. हे बघा किती छान झालंय घट्ट मिश्रण. बढिया. चिमूटभर मीठ घातलं, ड्रायफ्रुट्स घातले, थोडा हिरवा कलर घातला तर आणखी सुंदर दिसते. मी काही घातलेला नाही आहे, पण तुम्ही अवश्य घालाल. आपली डिश रेडी आहे. याला कैरीचा श्रीखंड म्हणतात. करून बघा, चाखून बघा. वाव. ह्या श्रीखंडाबरोबर पुऱ्या अतिशय उत्तम लागतात. गार्निश केलं. बढिया. खूप वेगळ्या प्रकारची डिश आहे ही. तुम्ही आम्रखंड खाल्लं असेल, श्रीखंड खाल्लं असेल, पण हे कैरीचं श्रीखंड करून बघा. आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बढिया. मस्त मस्त झालं आहे आपलं श्रीखंड कैरीचं. वाव, जबरदस्त.
छान झालाय, मस्त. कैरीच्या सीजन मध्ये करून बघा. बाय.